अभिमान आहे आणि मला हे पुकारताना पण खूप आनंद होतोय की आदरणीय अशोकजी सावंत साहेब जे जिल्हा परिषद माजी अध्यक्ष आहेत, आमचे मित्र आहेत, त्यांनी बादलजींना 1500 रुपयाचं उत्कृष्ट समालोचक म्हणून या ठिकाणी बक्षीस दिलेलं आहे। माझी विनंती बादलजींना आहे, त्यांनी कृपया हे पारितोषिक अशोकजी सावंत यांच्या शुभ हस्ते घ्यायचं आहे। संतोष साटविलकर यांना मी विनंती करतो की त्यांनी हे 1500 रुपये आताच्या फटकेबाजीसाठी बादल चौधरी यांना द्यावेत। अभिनंदन बादल होय करते त्यांचा काल झाला संतोष नांचे धन्यवाद अभिनंदन बादल। व्यासपीठावरती संतोष नांचे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। मी बाबा परब यांना विनंती करतो की त्यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करावं। बाबा परब नांचे साहेब कानडे संतोष कानडे साहेब माफ करा संतोष कानडे यांचं गुलाब पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतायत बाबा परब। स्वागत आहे। पुन्हा एकदा आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये जाऊया। अमोल हॅलो सोनू सावंत यांनी कृपया व्यासपीठावरती यायचं आहे। सोनू सावंत आपण कुठे असाल तर कृपया व्यासपीठावरती या। या सामन्यामध्ये प्रथम षटकारास फ्रान्सिस फर्नांडिस यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे। अमोल हॅलो या मॅचमध्ये फक्त मॅचमध्ये सुरुवातीला जो सलग 3 षटकार मारेल त्या फलंदाजासाठी 2222 रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल सन्माननीय श्री बाबू गवंडे यांच्याकडून। याच मॅचसाठी हे पारितोषिक असेल आणि कल्पेशसाठी देखील एक पारितोषिक आलं आहे। जर का कल्पेश फलंदाजीसाठी मैदानामध्ये उतरला तर दया चव्हाण आणि महेश कोयंडे यांच्याकडून 500 रुपये असतील। गोलंदाजी मार्कवरती जाऊयात। मैदानाच्या आतमध्ये महालक्ष्मी देवबाग विपक्ष मालवण बॉईज अशी लढत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय। जे प्रेक्षक उशिरानं आमच्यासोबत जोडले गेलेत किंवा यूट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक आमच्यासोबत जोडले जात आहेत, आपलं सर्वांचं आम्ही कॉमेंट्री बॉक्समधून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय। नाणेफेकीचा कौल लागलाय महालक्ष्मी देवबाग संघाच्या बाजूने। या स्पर्धेतील एक ताकदवर तगडा संघ म्हणून ज्या संघाकडे पाहिलं जात आहे तो महालक्ष्मी देवबाग सुदैवाने नाणेफेक जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारतोय। मालवण बॉईज संघ मालवण तालुक्यातील लोकल खेळाडूंचा टॅलेंट असणारा हा संघ जो प्रथमतः करतोय मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी। खऱ्या अर्थाने ज्यांच्या नावाने ही स्पर्धा आपण या ठिकाणी साकार करतो आहोत, रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे माजी लोकप्रिय खासदार डॉक्टर निलेशजी राणे साहेबांनी नुकतीच या स्पर्धेला भेट दिली आहे। त्यांचे देखील मनपूर्वक आभार आहेत। अमोल एक 10 सेकंद। सन्माननीय विलाजी हडकर भारतीय जनता पार्टी मालवण ज्येष्ठ पदाधिकारी यांनी कृपया व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हावं। बाबा परब यांना विनंती करतो की पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत बाबा परब यांनी करावं। अशोकजी सावंत यांना विनंती आहे पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत। पुष्प विलास हडकर भारतीय जनता पार्टी मालवण मधील एक ज्येष्ठ पदाधिकारी आहेत, एक विचारवंत नगरसेवक गणेशजी कुचे आपण कृपया व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हा। जॉन नरोना साहेब ओव्हर टू अमोल।
समाजसेवेमध्ये अग्रणी राहून कार्य केले ते डॉक्टर सिद्धेश सुरेंद्र सकपाळ यांना विनंती आपण कृपया व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. त्याचबरोबर सिंधुदुर्ग जिल्हा हौशी टेनिस बॉल क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष आदरणीय अनिलजी हळदिवे साहेब या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचंही स्वागत. मी दीपकजी पाटकर साहेब यांना विनंती करतो की आपण अनिल हळदिवे यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. त्याचबरोबर सुदेशजी आचरेकर साहेब यांना विनंती करतो त्यांनी डॉक्टर सिद्धेश सकपाळ यांचं स्वागत पुष्पगुच्छ देऊन करावं. आचरेकर साहेब, डॉक्टर सिद्धेश सकपाळ त्रिंबकमध्ये यांचा त्रिंबकमध्ये दवाखाना आहे आणि एक पुढे सिद्धेश सकपाळ. आचरेकर साहेब हे माझे मामा आमचा त्याचा मुलगा आहे लहान, म्हणजे माझा भाऊ, आणि छान काम केलंय त्यांनी. आचरा म्हणजे जवळजवळ तोंडवळी, हडी, आचरा, वायंगणी, त्यानंतर मुनगे, बुधवळे, आडवली या सर्व भागामध्ये त्यांचं नाव सध्या कोविडमध्ये त्यांनी जे कार्य केले त्याबद्दल होतंय. अमोल हॅलो. मालवण बॉईज जर या सामन्यात जिंकला तर तुषार मराळ यांच्याकडून 3000 रुपये पारितोषिक आहे. मालवण बॉईज संघ जिंकला तर तुषार मराळ यांच्याकडून 3000 रुपये. सलग 3 चौकार 3 षटकारसाठी 3000 रुपये. फक्त मालवण बॉईज साठी हे पारितोषिक आहे. अमोल. हॅलो. धन्यवाद. बऱ्याचशा वेळानंतर आमची कॉमेंट्री जे प्रेक्षक यूट्यूबच्या माध्यमातून आमच्यासोबत जोडलेत त्यांच्या कानापर्यंत आणि जे प्रत्यक्ष मैदानावरती आहेत त्यांच्या कानापर्यंत पोचते. दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर. पहिलं षटक तुम्ही पाहिलं आहे. फरमान खान जो हरियाणावरून या स्पर्धेमध्ये दाखल झाला आहे त्याने केवळ खर्च केलेत पहिल्या षटकामध्ये 6 धावा. त्यानंतरचं दुसरं षटक आपण पाहतोय फिरोज शेख जो रायगड संघातून खेळणारा हा खेळाडू. यूट्यूबच्या माध्यमातून आपण याचा खेळ बऱ्याचशा स्पर्धांमध्ये पाहिला आहे. तो फिरोज शेख ठीक आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या एंडकडून सज्ज होईल. स्ट्रायकिंग एंडला आकाश धर्मेश भगत, वही धर्मेश भगत स्ट्रायकिंग एंडला. मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न ऑफ्टमच्या बराचसा बाहेर चेंडू. पंचांनी गोलंदाजीला दंडित केलंय. दोन्ही हात समांतर करत चेंडू स्वेर असल्याचा इशारा. क्रिकेटच्या सांकेतिक भाषेमध्ये ज्या चेंडूची वल्गना आपण पंजाब टू हरियाणाशी करतो तो अतिरिक्त स्वरूपाचा चेंडू. सांघिक धावसंख्या धावफलकावरती जाते 11 धावांवर. बाबा परब मित्रमंडळ आयोजित भव्य ओरम टेनिस बॉल आंतरराज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धा 2022चा हा थरार तुम्ही अनुभवताय. स्पर्धेचा एकंदरीत आजचा 3रा दिवस आणि 3ऱ्या रजनीमधील प्राथमिक फेरीची महत्त्वाची लढत आम्ही तुमच्यासमोर कव्हर करतो आहोत.
महालक्ष्मी देवबाग संघ जो नाणेफेक जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण करतोय, ज्या संघामध्ये टेनिस क्रिकेटच्या जगतातील, टेनिस क्रिकेटच्या विश्वातील रती महारथी आपल्याला पाहायला मिळत आहेत. महालक्ष्मी देवबाग संघाचं प्रतिनिधित्व करताना आपण पाहणार आहोत. दुसऱ्या बाजूला मालवण बॉईजचा संघ जो प्रथमतः फलंदाजी करतोय, नाणेफेक हरल्यानंतर 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 2 षटकांच्या सांगते अखेरीस धावांसाठी संघर्ष मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. मालवण बॉईज संघाचा 2 षटकांमध्ये केवळ 12 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. बाद झालेला विठ्ठल व्यक्तिगत ज्याने 2 धावांचं योगदान दिलं, धावची स्वरूपात तो पहिल्या गड्याच्या रूपाने तंबूच्या आश्रयाला परतलाय. त्यानंतर मैदानामध्ये दाखल झालेला फलंदाज धर्मेश भगत, वही धर्मेश भगत, गुड मॉर्निंग क्लबचा तो सदस्य आहे. धर्मेश भगत, रिजवान शेख, अमित कारेकर आणि त्यांचे सर्व इतर सहकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. या सामन्याचा देखील ते आनंद घेत आहेत, त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. भूषणजी माफनकर असतील, या सर्वांचं आम्ही कॉमेंट्री बॉक्समधून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. कॉमेंट्री बॉक्समध्ये दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर आपल्याला पाहायला मिळाले होते. सागर पोयरेकर, ज्यांचं खूप सहकार्य मला लाभलं होतं, ते सागर पोयरेकर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आहे. दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस म्हणून त्यांना आपण सर्वजण ओळखतो, असे आमचे जवळचे मित्र. रब्बानी गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. मॅन फ्रॉम कर्नाटक, अखंड भारतातून खेळाडू या स्पर्धेमध्ये दाखल झालेत. रब्बानी तेज तरार गोलंदाजीसाठी ओळखला जाणारा हा गोलंदाज बॉलिंग मार्कवर. यावेळेला बॅटच्या मधोमध सुमधुर आवाज, क्रिकेट हो या प्यार, टायमिंग सही तो सब कुछ सही. चेंडू स्क्वेअर लेग सीमारेषा पलीकडे आलाय षटकार आकाशच्या बॅटमधून. झालाय तब्बल कर्नाटकवरून थेट आमच्या मालवणच्या टोपीवाला मैदानावरती आपण त्याचा खेळ पाहतोय. गोलंदाजी आणि फलंदाजी या दोन्ही विभागांमध्ये हा खेळाडू चमकताना आपल्याला पाहायला मिळतो. रब्बानी ठीक आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या एंडकडून पंचांच्या डाव्या हाताकडून ओव्हर द विकेट. सुंदर चेंडू, सबमरीन डिलिव्हरी, चेंडू बराचसा खाली राहिलाय. सुदैवानं ही खेळपट्टी रब्बानीला साथ देते. चेंडू तेज तरार गेला यष्टिरक्षकाच्या गोदीमध्ये. परिणामतः या चेंडूचा शेवट हा निर्धाव चेंडू म्हणून गणला जात. सांघिक धावसंख्या धावफलकावरती मात्र रखडते आहे 19 धावांवर. एका गड्याच्या मोबदल्यात 19 धावा. तिसऱ्या षटकाचा खेळ आपण पाहतोय प्रगतीपथावरती. रब्बानी, बाबा परब मित्रमंडळ व मालवण क्रिकेट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने डॉक्टर निलेश राणे चषकाचं नीटनेटकं आयोजन आपण पाहतोय. बॅटची कडा मिळालाय विकेट किपर अजित मोहितेचा सहारा. दुसऱ्या विकेटचं पतन तंबूच्या आश्रयाला परतताना आपल्याला दिसतोय तो फलंदाज आकाश. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये तिसऱ्या षटकाच्या मध्यंतरापर्यंत धावसंख्या 19 धावा. प्रथम फलंदाजी करताना मालवण बॉईज संघाची अवस्था महालक्ष्मी देवबाग संघाच्या विरोधामध्ये. हॅलो डीजे, एक स्वागत करून घेऊ. मंचकावरती सन्माननीय सोनू सावंत, कणकवली तालुका भाजपा अध्यक्ष, त्याचबरोबर सन्माननीय मंगेश गुरव, माजी सभापती कणकवली, सन्माननीय महेश गुरव, सन्माननीय सुहास राणेसाहेब, सरपंच संघटना अध्यक्ष, या तीनही मान्यवरांचं स्वागत करण्याची विनंती मी बाबा परब मित्रमंडळाचे कार्यकर्ते अमू हर्डीकर, विक्रांत नाईक आणि हरेश गावकर यांना करतोय. त्यांनी कृपया मान्यवरांचं स्वागत करून घ्यायचं आहे. मान्यवरांमध्ये सन्माननीय सोनू सावंत, सन्माननीय महेश गुरव, सन्माननीय सुहास राणे साहेब, या सर्वांचं स्वागत बाबा परब मित्रमंडळाचे
कार्यकर्ते अमो हर्डीकर स्वागत करतील सोनू राणे यांचं, सोनू सावंत यांचं. महेश जी गुरव यांचं स्वागत करतील हरेश गावकर. सामना 5 षटकांचा आहे. सुहासजी राणे यांचं स्वागत करतील विक्रांत नाईक. अमोल सदर सामना हा 5 षटकांचा होतोय. 3 षटकामध्ये सांघिक धावसंख्येचा जर आपण विचार केला तर 2 गड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 25 धावा. अतिथी कक्षामध्ये या ठिकाणी सन्माननीय सोनू सावंत साहेब उपस्थित आहेत आणि सोनू सावंत साहेबांना रमा वांगणकर साहेबांनी त्यांच्या भावी आयुष्यासाठी पुढील राजकीय वाटचालीसाठी लाख लाख शुभेच्छा दिल्यात. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आहे. रमा वांगणकर यांचे अगदी जवळचे ते मित्र आहेत सोनू सावंत साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याच पद्धतीने आमचे मित्र आणि मार्गदर्शक संतोषजी कानडे साहेब देखील आमच्या अतिथी कक्षामध्ये आहेत, जे प्रसिद्ध भजनीबो आहेत. कणकवली तालुकाचे ते अध्यक्ष देखील आहेत व्यासपीठावरती उपस्थित, त्यांचं देखील स्वागत. त्याच पद्धतीने महेश गुरव माजी उपसभापती अतिथी कक्षामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत, त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. गोलंदाजी मार्कवरती फरमान खान जो हरियाणावरून या स्पर्धेमध्ये दाखल झालाय. पहिल्या षटकामध्ये त्याने केवळ खर्च केलेत 6 धावा आणि व्यक्तिगत कोट्यातलं दुसरं षटक हाताळण्यासाठी संघाच्या माध्यमातून 4थं षटक, षटक क्रमांक 4 पेश करतोय. ठीक आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या एंडकडून या संपूर्ण स्पर्धेला नितेश मांजरेकर आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंडला. भूषण मापनकर यांच्याकडून 200 रुपयांचं पारितोषिक असेल. नितेशला मात्र पारितोषिकाचं अनाउन्सिंग करण्यापूर्वीच नितेश परतलाय तंबूच्या आसऱ्याला. सिंधुदुर्ग जिल्हा हौशी टेनिस बॉल असोसिएशनचे नाना कुडाळकर आणि मांजरेकर या ठिकाणी उपस्थित आहेत. या दोन्ही मान्यवरांचं स्वागत आमचे मित्र पप्पू परब यांनी पुष्पगुच्छ देऊन करावं असं मी त्यांना विनंती करतोय. नाना कुडाळकर आणि सन्माननीय मांजरेकर साहेब. अमोल कल्पेश रोगे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय आणि बघा, खेळाडूने षटकार मारला तर पारितोषिक असतं, चौकार मारला तर विकेट मिळवली तर चांगला झेल टिपला तर चांगलं क्षेत्ररक्षण केलं तर मात्र पारितोषिक एक आगळं वेगळं आपल्याला पाहायला मिळते कल्पेश रोगेसाठी. कल्पेश रोगे जर मैदानाच्या आतमध्ये नुसता फलंदाजीला जरी उतरला तरी त्याला 500 रुपयांचं पारितोषिक दया चव्हाण आणि महेश कोंडे यांच्याकडून. वाह, उपरवाला दे खाने को तो कोण जाय कमाने को. सुरेख चेंडू, गोलंदाज फरमान खानचा तेज तरार, चेंडू यष्टिरक्षकाच्या गोदीमध्ये थोडासा चाचपडतोय. क्षमता आहे या फलंदाजाच्या बॅटमध्ये. कल्पेची फलंदाजी आपण दांडी प्रीमियर लीग मध्ये पाहिली आहे. आतापर्यंत फरमान खानने 9 चेंडू टाकलेत आणि 9 चेंडूमध्ये त्याने 7 चेंडू डॉट टाकलेत आणि त्यामुळे त्याला हरियाणावरून खास बोलावलं गेलंय महालक्ष्मी देवबाग संघाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी. तो फरमान खान गोलंदाजी मार्कवरती सजलेला. स्ट्रायकिंग एंडला कल्पेश रोगे. सुरेख ऑफ स्टंपला हवा घालून चेंडू यष्टिरक्षक अजित मोहितेच्या गोदीमध्ये. निर्धाव चेंडू, 10 चेंडू मधील 8वा चेंडू निर्धाव फरमान खानचा. स्ट्रायकिंग एंडला कल्पेश. संयम आणि आक्रमकता या मॅच मध्ये दाखवावी लागेल. समोर मोठमोठे रथी महारथी आपल्याला दिसतात, मात्र स्वतःची क्षमता ओळखावी लागेल या मॅच मध्ये. पर्वतामधून निघणारी नदी वाटेमध्ये कोणालाच विचारत नाही की समुद्र किती दूर आहे. विचार करू नका समोर कोण गोलंदाज आहे. सुरेख श्याम ॲक्शन होती लेग ब्रेक पद्धतीच्या चेंडूची. चेंडू पडल्यानंतर आतमध्ये आला, ही खासियत आहे फरमान खानची. आत्तापर्यंत फरमानने टाकलेत 5 चेंडू याच षटकातील डॉट. शेवटचा चेंडू या षटकातील घेऊन फरमान खान
गोलंदाजी मार्कवरती या स्पर्धेतली तिसरी मेडन ओव्हर आपल्याला पाहायला मिळेल का? निर्धाव षटक पाहायला मिळेल का? येणाऱ्या चेंडूमध्ये एक धाव पूर्ण करेल का स्ट्रायकिंग एंडचा फलंदाज कल्पेश की निर्धाव चेंडू टाकून निर्धाव षटक टाकण्याचा तिसरा पराक्रम करेल का? ओ हो सुरेख चेंडू फरमान खानचा. फरमानची गोलंदाजी आवडली असेल तर एकदा टाळ्यांचा गजर करायला काही हरकत नाहीये, कारण या स्पर्धेतील तिसरं निर्धाव षटक फरमानचं. 4 षटकांचा प्रारंभीचा खेळ थांबलाय आणि 4 षटकांच्या सांगते अखेरीस मालवण बॉईज संघ बिकट अवस्थेतून जातोय. केवळ धावसंख्येचा जर विचार केला तर धावसंख्या 25 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. या इनिंगचं शेवटचं षटक बाकी असेल आणि शेवटच्या षटकामध्ये आमचे बादल चौधरी यांचे शिष्य रोहन कदम मालवणीमध्ये समालोचनासाठी आपल्या समोर येत आहेत. तोपर्यंत मी अमोल जमदाडे तमाम क्रीडा रसिकांची रजा घेतोय. धन्यवाद. अमोल एक बक्षीस आलंय ते जरा जाहीर करूया आपण. हॉटेल अनमोल देवबाग किनारा जीजी गावडे यांचे हॉटेल जे आहे फाईन लेगला लाल कलरचा मंडप आहे. त्या मंडपावरती जर षटकाराचा चेंडू जर थेट पडला तर प्रत्येक षटकाराला रोख 3373 रुपये बंड्या पराडकर मित्रमंडळ यांच्याकडून आहे. बंड्या पराडकर 3373 प्रत्येक षटकाराला, पण तो षटकार मंडपावर पडला पाहिजे. नमस्कार करता आणि धावता समालोचन आपल्यापर्यंत पोहोचवता. दरम्यान या इनिंगचा शेवटचा षटक. पहिल्या चेंडूवरती एक मोठो फटको येलो, दुसरो चेंडू हलकेच लॉंग ऑफच्या दिशेने तटवलो, एक धाव घेतली. याच्या पूर्वीचा जो षटक टाकला गेला फरमान खानने अतिशय सुरेख पद्धतीने 6 चेंडू टाकले, एकही धाव दिली नाही. त्यानंतरचा षटक मात्र आशिष टाकता पहिल्या चेंडूवरती एक मोठो फटको, त्याच्यानंतर एक धाव. षटकातलो तिसरो चेंडू मोठो फटको मारूचो प्रयत्न होतो, प्रयत्न फसता चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातात. आतापर्यंत 5 चेंडू खेळलो, 5 चेंडूवरती एकही धाव काढली गेली नाही. 500 रुपये बक्षीस मात्र मिळाला उतारल्याबद्दल. पुढचो चेंडू असतलो आता मात्र सुरेख पद्धतीने तटवता एक धाव मात्र मिळतली. माफ करा, क्रिकेट मधली जे काय आत्महत्या संबोधली जातात त्या प्रकारे आत्महत्या करून मात्र परतताना आपणाक बघूक मिळतलो तो फलंदाज कल्पेश रेगे. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने पावला टाकताना आपणाक बघूक मिळता डॅनिस. निश्चितपणे समोर संघ असा महालक्ष्मी देवबाग, आणि महालक्ष्मी देवबाग म्हटलो की आपणाक देवबागचे सगळे खेळाडू आठवतले. सिंधुदुर्गामध्ये ज्या संघाने राज्य केला आणि ज्याच्यामुळे देवबाग संघाचं नाव झाला, जो मुंबई इंडियन्स जवळ खेळलो तो आमचो लाडको, सगळ्यांचो लाडको दर्शन बांदेकर, आज तो या टीम मध्ये नाया. दरम्यान पुढचो चेंडू असतलो आता मात्र स्विच हिटचो फटको मारचो प्रयत्न, फटको फसता चेंडू सरळ तटक्या पेचून जाता. आणखीन एक कलाम लागतला धर्मेश भगत नावाचा. दरम्यान बाबा परब मित्रमंडळ आणि मालवण क्रिकेट क्लब आयोजित ही भव्य दिव्य अशी राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धा मालवणच्या बोर्डिंग ग्राउंड मैदानावरती आपल्याला बघू मिळता. आणि या सामन्याचा धावता समालोचन मी आपणापर्यंत पोहोचवतोय. आतापर्यंत 4 दिवसात तुम्ही खूप सुंदर सुंदर आणि नावाजलेले आवाज ऐकलात. माझे मार्गदर्शक आदरणीय श्याम वाक्कर सर, बादल चौधरी सर, त्याचबरोबर अमोल जमदाडे सर असतील, राजा सामंत सर असतील, असे बरेचसे आवाज ऐकलात. माझ्यासारख्या लहानशा समालोचकाक आज श्याम वाक्कर सरांच्या सहकार्यान मालवणच्या बोर्डिंग ग्राउंडवरती समालोचन करूक मिळाला. एक मोठो फटको फाईन लेगच्या दिशेने मारूचो प्रयत्न होतो, मात्र चेंडू शॉर्ट फाईन लेगच्या क्षेत्ररक्षकाच्या हातात विसावतलो. आणखीन एक कलाम लागतला. दरम्यान पहिल्या इनिंगचो खेळ संपतलो 32 धावांवरती, म्हणजे तोंडातल्या दातांनी एवढो 33 धावांचा उद्दिष्ट असताना 33 नंबरची जर्सी हार्दिक पांड्या जवळपास हय असलेल्या 80%
खेळाडू प्रेक्षकांचा आवडतो खेळाडू बाबा परब मित्र मंडळाचा एक कौतुक करूचा लागतला. दरवर्षी मार्चमध्ये ही स्पर्धा असता. ही स्पर्धा भरवण्यामागचा कारण देखील तेवढाच मोठा असा. आपल्या सिंधुदुर्गाचे सगळ्यांचे लाडके लोकनेते माजी खासदार निलेशजी राणे यांच्या वाढदिवसानिमित्त च्या गळ्यात हातात आणि तिजोरीत असतं. म्हणून मित्रांनो मी म्हणतो माणसानं परिसासारखं असावं. ज्याच्या पण सहवासात जावं त्याचं सोनं करावं. असं आमच्या परिसासारख्या माजी खासदार निलेशजी राणे साहेब यांना वाढदिवसाच्या उशिरा का होईना पण थेट लेट होईना पण थेट मनापासून लाख लाख शुभेच्छा. बाबा परब मित्र मंडळ या स्पर्धेमध्ये माझ्यासारख्या लहानशा समालोचकाला या स्पर्धेमध्ये समालोचन करण्याची संधी दिलात. माझे सर्व मार्गदर्शक आणि या स्पर्धेचे सर्व आयोजक यांच्या वतीनं मी सगळ्यांचे हार्दिक हार्दिक आभार मानतो. धन्यवाद. साई मयूर स्पोर्ट्स यांनी कृपया प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. उमेश मांजरेकर यांना आपण भेटायचं आहे. यानंतर मायक्रोफोनवरती मी आमंत्रित करतो आपल्या जिल्ह्यातला हिंदीचा बुलंद आवाज राजा ओके राजा राजा सामंत सर यांना. तोपर्यंत मी आपली तात्पुरती रजा घेतो. धन्यवाद. वरद साई कर्णधार मयूर स्पोर्ट्स कर्णधार या. उमेश वरद साई मैदानावरती खुर्च्या घेऊन बसायच्या नाही आहेत. डगआउट मध्ये ठेवायच्या आहेत. कृपया कुणीही खुर्च्या घ्यायच्या नाही आहेत. सगळ्या खुर्च्या डगआउट मध्ये मागे खेळाडूंसाठी ठेवायच्या आहेत. पुढे सीमारेषेवर कुणालाही खुर्ची घेऊन बसता येणार नाहीये. विनंती आहे आपल्याला कृपया आपण आज 2 दिवस ज्याप्रमाणे या स्पर्धेला सहकार्य केलं तशाच पद्धतीने सहकार्य करायचं आहे. संपूर्ण संघ डगआउटमध्ये बसतो त्यामुळे खुर्च्या कृपया डगआउटमध्ये आणून ठेवा. व्यासपीठावरती काही मान्यवर आहेत त्यांचं स्वागत या ठिकाणी आपण करूया. यामध्ये मालवण सिंधुदुर्ग जिल्हा टेनिस क्रिकेट संघटनेचे सहसचिव उदय रुमडे सन्माननीय सुधीर साठम या दोन्ही मान्यवरांचं स्वागत पुष्पगुच्छ देऊन करण्याची विनंती मी बाबा परब मित्र मंडळाचे एके म्हणजे कदम यांना करतोय. त्यांनी पुष्पगुच्छ देऊन उदय रुमडे यांचं स्वागत करावं. त्याचबरोबर पप्पू धुरी यांना विनंती करतो की त्यांनी पुष्पगुच्छ घेऊन सुधीर साठम यांचं स्वागत करावं. यश घाडी अंडर 17 मध्ये जो क्रिकेटमध्ये सिलेक्ट झाला होता याचं स्वागत पुष्पगुच्छ देऊन करण्याची विनंती मी शंकर पराडकर यांना करतोय. त्यांनी हे स्वागत करावं. त्याचबरोबर राजेश माळवदे भाजपा किसान मोर्चा जिल्हा सरचिटणीस यांचं स्वागत हरेश गावकर यांनी करावं असं त्यांना विनंती करतोय. राजेश माळवदे शंकर पराडकर स्वागत करतील राजेश माळवदे यांचं. राजेश माळवदे यांचं स्वागत पहिल्यांदा करा. त्यानंतर यश घाडीचं करूया. अजून एक बुके द्या. हरेश तुम्ही करा. यश घाडी यांचं स्वागत हरेश गावकर करतील. ओव्हर टू राजा. धन्यवाद. 33 रनों का पीछा करने के लिए मैदान के ऊपर
महालक्ष्मी 11 देवबाग टीम के बल्लेबाज मैदान के ऊपर मौजूदगी दिखवा रहे। पहली ओवर में एक विकेट मुकम्मल करवाया है पायस अल्मेडा ने। बेहतरीन गेंदबाजी, बेहतरीन क्षेत्ररक्षण का दायित्व। पहले ओवर में विकेट खोने की वजह से दबाव की स्थिति पैदा हो चुकी है और दबाव का चक्रायु भेदना है तो यहां पर संयम बरकरार कर कर दोनों भी बल्लेबाजों को बेहतरीन बल्लेबाजी साबित करनी होगी। ओमकार देसाई मैदान के ऊपर मौजूद है, उनका सहयोग देने के लिए नए बल्लेबाज के हैसियत से प्रथमेश पवार, उनको नाना के नाम से जाना जाता है, पहचाना जाता है। पायस किए गेंद ऑफ स्ट्रिक के बाहर थी, पॉइंट की दिशा के ऊपर खेला, बेहतर फुटवर्क दिखवाते हुए पहले प्रयास में बैकअप कर पाते तो रनों के ऊपर अंकुश लगवा सकते थे, लेकिन यहां पर मिसफील्ड हुई। उसी का लाभ उठाते हुए एक रन दोनों भी बल्लेबाजों ने भागकर पूरा किया। उसी एक रन की सहयोग से स्कोर हो चुका है 33 रनों का पीछा करते हुए एक विकेट के नुकसान के ऊपर एक रन। पायस अल्मेडा अपने घरेलू मैदान के ऊपर घरेलू दर्शकों के सामने रफ्तार के साथ चले। पायस की गेंद फुल टॉस गेंद थी, ऑफ स्ट्रिक के ऊपर थी, लेकिन उसी का लाभ उठाते हुए हल्के से कट कर दिया, लेकिन बल्ले को लगी नहीं, बदन को लगकर गेंद चली गई। अंपायर ने यहां पर अतिरिक्त रन घोषित किया। अतिरिक्त रन के सहयोग से स्कोर हो चुका है 2 रन। पायस अल्मेडा युवा खिलाड़ियों में से एक जाने जाते पहचाने जाते, लेकिन हाल ही में बेहतरीन गेंदबाजी कई प्रतियोगिता के दौरान उन्होंने साबित करवा के मैन ऑफ द मैच, मैन ऑफ द सीरीज का खिताब हासिल किया है। उसी अंदाज में इस मुकाबले के दौरान पहली ओवर डालते हुए कल्पकता और संयम बरकरार रखकर लॉन्ग ऑफ के ऊपर से खेलना पसंद किया। बेहतर फुटवर्क, बेहतर टाइमिंग, सीधी कॉमेंट्री कक्ष के भीतर अंपायर ने दोनों भी हाथ आसमान की तरफ उठाते हुए 6 रन घोषित किए और उन्हीं 6 रन की सहयोग से स्कोर हो चुका है 33 रनों का पीछा करते हुए महालक्ष्मी 11 टीम का 9 रन एक विकेट के नुकसान के ऊपर। मिड विकेट बाउंड्री के बाहर 6 रन के सहयोग से स्कोर हो चुका है 15 रन एक विकेट के नुकसान के ऊपर। क्रिकेट के मैदान के ऊपर दो बेहतर टीमों के बीच में मुकाबला चलता है तो हार जीत का सिलसिला जारी रहता है, लेकिन हार भी ऐसी हो कि जीतने वाले से ज्यादा हारने वाले की चर्चा की जाए। क्रिकेट के परिभाषा में उसी को काबिल तारीफ क्रिकेट कहा जाता है। उसी तरीके की क्रिकेट उभर के बाहर निकलती है मैदान के भीतर तो दर्शकों का देखने का तरीका कुछ और रहता है। मालवण के बोर्डिंग मैदान के ऊपर कई सालों से कमेंटेटर के हैसियत से मैंने दायित्व निभाया है। कई ऐसे मुकाबले मैंने आंखों के सामने देखे हैं जो दर्शकों के दिलों में जगह बनवाने के लिए कामयाबी हासिल कर चुके हैं। गेंदबाज के बारे में कहा जाए तो कल्पकता और संयम बरकरार रखकर गेंदबाजी जब की जाती है तो रनों के ऊपर अंकुश लगता है, दबाव की स्थिति पैदा होती है। दबाव की स्थिति से खुद को संवारना आसान बात नहीं होती। मालवण के टेनिस क्रिकेट जगत के कई ऐसे गेंदबाज मैंने आंखों के सामने देखे हैं। उन्हीं में से एक बख्तियार खान का नाम हमेशा जुबा के ऊपर आता है। दोनों तरफ गेंद स्विंग करने के लिए माहिर माने जाते थे। अपने जमाने के चोटी के काबिल तारीफ गेंदबाज होकर रहे। वक्त गुजर गया लेकिन यादें शेष है। दूसरे ओवर की पहली गेंद प्रथमेश पवार ने सफल होकर खेलना पसंद किया था। गेंद और बल्ले का संपर्क नहीं हो सका, गेंद बल्ले के ऊपर से चली गई। पहले स्लिप में बैकअप की जाती, रन होने की गुंजाइश नहीं। बख्तियार खान के बाद नाम लेना चाहिए आशीष शेलटकर का, जो शेल्टी गांव के खिलाड़ी थे। प्लेबॉयज मालवण का प्रतिनिधित्व करते हुए पूरे सिंधुदुर्ग स्तर के बाहर उन्होंने बेहतरीन गेंदबाजी करवा के दर्शकों के दिलों में जगह बनवाई थी। सफल होकर खेलना पसंद किया था। सीधी गेंद मिड विकेट के बाहर भेज दी 6 रन के लिए और उन्हीं 6 रन की सहयोग से स्कोर हो चुका है 33 रनों का पीछा करते हुए 21 रन। अभी जीत हासिल करने के लिए सिर्फ 12 रनों की जरूरत है। मंजिल काफी नजीक, सिर्फ मोहर लगानी बाकी। प्रथमेश पवार खेलने के लिए तैयार। कवर के दिशा के ऊपर खेला है, क्षेत्ररक्षक मौजूद है। शॉर्ट कवर के ऊपर बैकअप किया जाता, 1 रन का इजाफा। 1 रन की सहयोग से
स्कोर हो चुका है 22 रन। पूछने की जरूरत नहीं, गेंद डालने के बाद, रन निकालने के बाद, विकेट का पतन होने के बाद कितना स्कोर हो चुका है उसी का लेखा-जोखा कमेंटेटर के हैसियत से मैं हिंदी के परिभाषा में राजा सामन आपके सामने पेश करता हुआ चला आ रहा हूं। लेकिन सहयोग काफी बढ़िया मिल रहा है स्कोरर जी का, जिनका नाम है गणेश राहुल। सीधी गेंद पॉइंट बाउंड्री के बाहर 4 रन के लिए। गेंद के पीछे बेहतरीन फुटवर्क था, बेहतरीन टाइमिंग थी। 4 रन की सहयोग से स्कोर हो चुका है 26 रन। काउ कॉर्नर के दिशा के ऊपर क्षेत्ररक्षक मौजूद, लॉन्ग ऑन की दिशा के ऊपर क्षेत्ररक्षक मौजूद। बेहतरीन कॉट में तब्दीली की और दूसरे विकेट के रूप में बल्लेबाज को मैदान के बाहर चलता कर दिया। 26 रन के ऊपर दूसरी विकेट खेमे में। कला क्रीड़ा क्षेत्र में कोई छोटा कोई बड़ा नहीं होता, कंधे से कंधा मिलाकर सफर करना पड़ता है तो मंजिल आंखों के सामने दिखाई देती है, बाद में मंजिल को छूने की मजा कुछ और रहती है। कई सालों से लेदर क्रिकेट हो, टेनिस क्रिकेट हो, कई ऐसे खिलाड़ी मैंने आंखों के सामने देखे हैं। जब भी बेहतर गेंदबाजी चलती है तो गेंदबाजों की जिक्र किया करता हूं कमेंटेटर की हैसियत से। जब भी बेहतर बल्लेबाजी चलती है तो पुराने जमाने के बेहतर खिलाड़ियों की जिक्र करना मैं पसंद करता हूं। क्षेत्ररक्षण बढ़िया रहता है तो क्षेत्ररक्षकों के बारे में फनकारी करते चला रहा हूं, क्योंकि मेरा तरीका यही रहता है कि क्रिकेट के मैदान के ऊपर कमेंटेटर के हैसियत से एक माहौल पैदा कर सकूं जो खिलाड़ियों को प्रेरित कर सके। कमेंट्री कक्ष की ओर से गेंदबाज फिर एक मुतबा चले प्रथमेश पवार को। काउ कॉर्नर के दिशा के ऊपर गेंद ट्रैवल कर रही है, बेहतरीन क्षेत्ररक्षण का दावित्व। पहले प्रयास में उठा पाते तब तक 1 रन भागकर पूरा किया। 1 रन की सहयोग से स्कोर हो चुका है 2 ओवर का खेल पूरा होने के बाद 2 विकेट के नुकसान के ऊपर 27 रन। पहली ओवर पायस ने डाली थी तो दूसरी ओवर डाली थी तेजस ने। मालवंड क्रिकेट के बारे में कहा जाए तो उमेश मांजरेकर की हमेशा याद आती है। बेहतरीन गेंदबाज के हैसियत से दर्शकों ने कहीं प्रतियोगिता के दौरान उनको गेंदबाजी करते हुए देखा है। जब भी उमेश मांजरेकर गेंदबाजी किया करते तो बेहतर विकेट कीपिंग का दावित्व निभा पाते थे। रिजवान शेख अपने जमाने के चोटी के विकेट कीपर होकर रहे और अपने जमाने के बेहतर गेंदबाज होकर रहे उमेश मांजरेकर, और अपने जमाने के बेहतर विकेट कीपर होकर रहे रिजवान शेख। गेंदबाज के हैसियत से डैनिस और द विकेट चले। काउ कॉर्नर की दिशा के ऊपर खेला है, गेंद ट्रैवल कर रही है। पहले प्रयास में उठा पाते 1 रन भागकर पूरा किया। 1 रन की सहयोग से स्कोर हो चुका है 28 रन। पूछने की जरूरत नहीं, बिना दिक्कत क्रिकेट खेलो और बिना दिक्कत क्रिकेट की मजा लूटो। कमेंटेटर के हैसियत से कितनी गेंदें डाल चुके हैं, कितने ओवरों का खेल पूरा हो चुका है, कितने रनों का पीछा करना है, कितने विकेटों का पतन हो चुका है, हिंदी के परिभाषा में मैं राजा सामन आपके सामने पेश करते हुए चला रहा हूं। लेकिन काफी बढ़िया सहयोग मिल रहा है स्कोरर जी का। बेहतरीन स्कोरिंग की काउंटिंग कमेंट्री कक्ष के भीतर हो पा रही है। मिड विकेट की दिशा के ऊपर गेंद ट्रैवल कर रही है, क्षेत्ररक्षक मौजूद है। पहले प्रयास में बैकअप करना चाहते तब तक 1 रन भागकर पूरा किया। 1 रन की सहयोग से स्कोर हो चुका है 29 रन। अभी जीत हासिल करने के लिए सिर्फ 4 रनों की जरूरत है। कितना बढ़िया कॉम्बिनेशन चल रहा है देखो स्कोरर और कमेंटेटर के बीच में। स्कोरर बेहतरीन काउंटिंग किया करता है तो कमेंट्री कक्ष के भीतर स्कोरर और कमेंटेटर के बीच में एक साझेदारी बन पाती है, पूछने की जरूरत नहीं पड़ती। काउ कॉर्नर के ऊपर से बंदूक की गोली की रफ्तार की तरह गेंद सीधी जाकर बाउंड्री के बाहर जाकर गिर गई 6 रन के लिए, और उन्हीं 6 रन की सहयोग से बेहतरीन जीत हासिल की है महालक्ष्मी 11 देवबाग के टीम ने। हेलो